तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले परत एकदा स्वागत आहे एका स्वामींच्या उत्कृष्ट व्हिडिओमध्ये. कारण की या व्हिडिओमधून स्वामींनी स्वतःहून असा एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यापर्यंत सोपवलेलं आहे. जे ही व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना स्वामींनी रचवलेली मोहमाया, स्वामींनी आपल्याबद्दल केलेली मोहमाया सर्व काही समजणार आहे. स्वामींनी आपल्यावरती केलेली कृपा आणि स्वामींना नक्की आपल्या माणसांकडून काय पाहिजे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत मनापासून नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल. आणि आपले व्हिडिओ पाहून भरपूर सारे स्वामी भक्तांचे आयुष्य सुद्धा बदलून गेलेले आहे आणि तुमचे आयुष्य सुद्धा बदलणार आहे. फक्त आपल्या या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जो तुम्हाला बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून आपल्या चॅनलला ऑल वरती सेट करून ठेवा. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. सर्वप्रथम एकदा सर्वांनी मिळून आपण जय जयकार करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सध्याच्या आयुष्यामध्ये स्वामी हे सर्वांना मदत करतायत आणि स्वामींची एवढी मोठी दया आहे. स्वामी हे लोकांवरती एवढी दया दाखवतात की लोकांच्या आयुष्यात ते यश आणून ठेवतात. फक्त लोकांनी त्यांचा बरोबर वापर केला पाहिजे. आणि स्वामी यश कधी आणतात, स्वामी आपल्या घरात कधी पधारतात, ह्या गोष्टी सुद्धा समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्या गोष्टी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून समजून जाणार आहे. आणि ह्या गोष्टी तर बेसिकली सर्वांना माहीत असतात, त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. कारण तुम्हाला कोणताही मुद्दा न चुकवता ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे बघायची आहे. तर सर्वप्रथम मुद्दा येतो म्हणजे स्वामींनी पहिलेच सांगितले आहेत, जे कलियुगामध्ये माझ्या भक्ती करतील, जे कलियुगामध्ये माझी भक्ती करतील, आयुष्यामध्ये त्यांना खूप सारे सुख मिळणार आहे. फक्त त्यापूर्वी त्यांना भरपूर मोठी परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. त्यापूर्वी त्यांना भरपूर कष्ट सुद्धा उचलावे लागणार आहेत. आणि या गोष्टी तुम्हाला मान्य सुद्धा आहेत आणि तुम्ही त्या गोष्टी करता सुद्धा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सुख मिळवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कमवण्याचा प्रयत्न करता. कारण की सध्याच्या वेळेत पैसाच हा सर्व काही झालेला आहे. पण त्या अगोदर येतो तो म्हणजे आपल्या स्वामींवरती असलेला विश्वास. स्वामींवरती जो विश्वास करतो तो माणूस या आयुष्यात पुढे जातोच. या गोष्टी तरी आपल्याला माहितीच आहेत. गोष्ट ही सर्वात महत्त्वाची बाबी जी की आपल्याला समजून घेणे आत्ताच्या वेळेत अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. आणि सध्याच्या वेळेमध्ये माणुसकी नावाची कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. कोण कोणालाच मदत करत नाही आणि कोणीच कोणाला सपोर्ट करत नाही. फक्त तुम्ही एवढे लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या माणसाला मदत केलात, जर तुम्ही दुसऱ्या माणसाची सेवा केलात किंवा त्या माणसाला थोडीशी काही ना कमी सुद्धा होईना तरी तुम्ही त्याला मदत केलात तरी सुद्धा तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी फळ मिळणार. जर तुमचे कर्म चांगले असतील, जर तुमचे विचार चांगले असतील, जर तुमची वागणूक चांगली असेल, जर तुमचे प्रेम चांगले असेल, जर तुमची माणूस ओळखण्याची निरीक्षण शक्ती चांगली असेल, जर तुम्हाला स्वामींवरती विश्वास चांगला असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे अडथळे येत आहेत तर फक्त एवढे लक्षात ठेवा, तुम्ही यापैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती अडत आहात, यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरती चुकत आहात. तर एकदा तुम्ही डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्था मी कुठे चुकत आहे हे मला नक्की सांग असे म्हणा. बघा तुमच्यापर्यंत संदेश पोहोचणार. कारण की स्वामी हे प्रत्येक भक्ताला त्यांच्यापर्यंत त्यांचा संदेश पोहोचवतात. जर तो भक्त चांगला असेल तर त्यांच्यापर्यंत चांगला संदेश पाठवणार आणि जर तो भक्त थोडासा वाईट विचार सुद्धा करत असेल तर स्वामी त्याला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार. कारण की सध्याच्या वेळेत भरपूर लोकांना हा स्वामींचा अनुभव आलेला आहे.
आणि अशीच एक स्वामींची गोष्ट आहे, जी गोष्ट तुम्हाला नक्कीच पाहायला पाहिजे, जे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ती व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूरच अत्याधिक महत्त्वाची होणार आहे. म्हणून ती व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. आणि आता ह्यानंतर एकदमच महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही पहिले माणूस ओळखायला शिका, कारण की सध्याच्या वेळेमध्ये माणूस हाच माणसाचा दुश्मन आहे. आत्ताच्या वेळेत आपल्याला जवळपास आपल्या खऱ्या नात्यांवरती सुद्धा विश्वास करता येणार नाही, कारण की सध्याची माणसं आपल्याच माणसाच्या प्रगतीवरती जळतात. आणि स्वामींनी हे पहिलेच सांगून ठेवलेले की पुढची जी वेळ येणार आहे, जी माझ्या भक्तांवरती वेळ येणार आहे, ती वेळ भरपूरच कठीण राहणार आहे. आणि त्या वेळेला मात करण्यासाठी मी त्यांना शक्ती सुद्धा देईन. फक्त त्या वेळेचा पुरेपूर वापर करून, त्या वेळेचा बरोबर वापर करून आमच्या स्वामी भक्तांनी त्या गोष्टीतनं बाहेर निघणे हे त्यांचे काम आहे. बाकी मी त्यांच्या सोबत आहे असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. स्वामी हे तुमच्यासोबत नेहमी आहेतच आणि स्वामी हे तुमच्यासोबत नेहमी राहणारच. फक्त तुम्ही तुमची श्रद्धा, तुम्ही तुमची निष्ठा, तुम्ही तुमचा विश्वास हा स्वामींवरती कायम राहू द्या. आणि आता ह्या पुढचं मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या. मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे, कारण की तुम्हाला स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार, स्वामींचे भक्तांवरचे प्रेम असे काही भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. भक्तिमय व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. परमेश्वर हे लोकांना कशी मदत करतात अशी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर यानंतर मी तुम्हाला सांगतोय ते एकदा ऐकून घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे कष्ट करत आहात. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या परिवारासाठी काही ना काहीतरी करण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवत आहात. तर ती जिद्द कायम तशीच राहू द्या. त्या जिद्दीमध्ये कोणतीही कमी नका आणू, कारण की जो माणूस लवकरात लवकर प्रगती करतो, त्या माणसाची प्रगती लवकरात लवकर संपून सुद्धा जाते. फक्त जर तोच माणूस 5 वर्ष कष्ट करून स्वतःच्या आयुष्यामध्ये यश मिळवत असेल, जर तो माणूस 5 वर्ष कष्ट करून स्वतःच्या आयुष्यामध्ये यश मिळवत असेल, तर तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी पुढे जातोच आणि त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवतोच. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तुमची चांगली वेळ येण्यासाठी, तर ते तुमच्यासाठी अत्याधिक चांगले आहे. कारण आपली चांगली वेळ आणून देणे हे आपल्या स्वामींचे काम आहे. फक्त त्या चांगल्या वेळेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केले हे तुमचे काम आहे. तुमचे काम कधी विसरू नका. स्वामी त्यांचे काम कधी विसरणार नाहीत. अहो, मी तुम्हाला किती वेळा सांगत असतो की स्वामी हे तुमच्या सोबतच आहेत. स्वामी हे तुमच्या सोबतच आहेत. फक्त तुम्हाला रोज चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. स्वामींच्या विचारापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. स्वामींच्या विचारापर्यंत पोहोचून तुम्हाला त्यातले समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि ते सर्व काही आपल्या चॅनलवरती येणार आहे. म्हणून एकदा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या पुढचं मी तुम्हाला सांगण्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, तुम्ही नियमित श्री स्वामी समर्थ असे नाव दिवसातून किमान 11 वेळा तरी तोंडातून काढा. कारण की हा शब्द एवढा गोड आहे, हा शब्द एवढा सुंदर आहे. जो हा शब्द तुम्ही म्हणालात तर तुमची चिंता बघा कशी नाहीशी होते. तुमचे विचार, तुमचे जे घाणेरडे विचार आहेत ते मनातून कसे बाहेर जातात. एकदा डोळे बंद करा, श्री स्वामी समर्थ म्हणा, तुमचे मन परत चांगले होईल आणि तुमचे मन अजून व्हिडिओ बघण्यास मन करेल. समजतंय ना तुम्हाला काय बोलतोय ते? जर आजचे हे म्हणणे तुम्हाला पटले असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ मला एकदा नक्कीच लिहून द्या. आणि तुम्हाला माझा हा आवाज आवडला की नाही आणि या आवाजात अजून काही फरक पाहिजे का, व अजून काही वेगळा आपल्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवा अजून कशी चांगली करावी असे तुम्हाला वाटत असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला आजची ही व्हिडिओ पटली का. तर आज जाता जाता मी तुम्हाला फक्त एवढेच सांगून जातो, सांगत नाही, तुम्ही माझ्या सोबतच बोला. 1 2 3
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री